रंगमंचावर नाटक मोठं होतं आणि नाटकाचा सिनेमा होतो आणि तोही मोठा होऊ शकतो का याबद्दल आता आपण केदार शिंदेंना विचारूया. नाटकाचा सिनेमा आणलाय तुम्ही, याच रंगमंचावर या नाटकाचे प्रयोग झाले होते, श्रीमंत दामोदरपंत, आणि आता सिनेमा घेऊन आलायस. काय स्पेशालिस्ट झालेलो आहे मी नाटकांचा सिनेमा करण्यामागे आणि मला त्याच्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो. मला स्वतःला असं वाटतं की गोष्ट मला सुचते आणि गोष्ट सुचल्यानंतर कित्येक वर्षानंतर त्या गोष्टीची काय पॉसिबिलिटी वेगवेगळी होऊ शकते या गोष्टी पण मला सुचतात. तर म्हणजे अजूनही क्रिएशन सुरू आहे. मी फक्त तेवढ्यापुरतंच सीमित राहिलो नाही. अच्छा मला सुचलं का, लोकांनी कौतुक केलं का, मज्जा मज्जा मज्जा, तर नाही, मला सतत काहीतरी नवीन सुचत राहतं आणि चांगले चांगले ॲक्टर्स माझ्याबरोबर जर काम करण्यास उत्सुक असतील तर मला स्वतःला असं वाटतं की अजिबातच मला काही म्हणजे मला कुठेच अरे 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 हा दामूच आहे ना, दामू आहे. श्रीमंत दामोदरपंत मधला दामू. दामू आहे हा. अरे वा दामू, कसे आहात तुम्ही? काय तो त्याच्या जास्त नादी लागू नका. काय माहिती, नाही नाही, तुझ्याबद्दल चांगलं बोलतोय. म्हणजे दामू हा खूप फेमस आहे, लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे आता हा फक्त रंगमंचावर होता. अरे मला बोलतो त्याच्या रंगमंचावर पण पोहोचलाय हा. या रंगमंचावरून आता तो मोठ्या पडद्याकडे जाणार ना, याचा आनंद खूप मोठा आहे त्याला. आणि घराघरात असलेलं हे कॅरेक्टर आहे. हो तूच आहेस बाबा. याला विचारू शकता तुम्ही काय विचारायचं असेल तर मला. हा असे काय करतोय हा? नाही काय आहे की थोडक्यात म्हणजे ना खूप मोठा झालाय तो. मी हा मोठा झालाय का? फक्त हुशार पण हुशार झालाय. त्याला वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि हातखंड आहे त्याचा. हात दोन हात आहेत. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. अण्णा, रोज संध्याकाळनंतर आपल्या वाड्यात काय घडतो? तू कुठल्याही प्रश्न विचार, जगातली सगळी माहिती असते. सांग जग कुठे आहे दामू? दामू तू मोठा झाल्यावर कोण होणार आहेस? मी 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 पहिल्यांदा मोठा होणार. मी मोठा माणूस होणार, 4 पैसे कमवणार, 4 पैसे वाटणार. फार मोठे विचार आहेत. नाही, त्याहीपेक्षा त्याला ही गोष्ट विचार की जगातली कुठली गोष्ट त्याला माहिती आहे. त्याला विचार जग कुठे, जग कुठे बाबा? कुठे दामू? किचन मध्ये भरून ठेवलंय. नाही नाही, पाण्याचं जग नाही रे. हे सगळे जे काय आहेत ना दामूचे प्रकार, हे खूप लाडके आहेत आणि हा खूप सरळ साधा आहे. आणि अण्णा पण सरळ कुठूनच वाटत नाही आता, तो असा वेडावाकडाच वाटतोय. तुला मी सांगितलं ना, तू जास्त नादी लागू नको त्याच्या. खूप 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 सरळ साधा आहे हा, असं आपण सतत त्याला बिंबवायचं. मेन म्हणजे ना, हे सगळं आपण बोलतोय ना, हे कानावर जाता कामा नाही त्याच्या माईच्या. माईचं फार प्रेम आहे. फार आज्ञाधारक आहे, फार निरागस आहे दामू, असं आम्ही ऐकलंय. अर्थात मी आहेच लाडका. माझी आई म्हणजे माई आतमध्ये. मग अण्णा कुठे गेले? अण्णा म्हणजे गणपतराव पंत. म्हणजे प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे ते. आणि मिलमध्ये काम करतात. हे प्रचंड मोठं व्यक्तिमत्वाचं हे गुण नाही आहेत त्यांची जी काही कॅरेक्टर आहे तो सांगतोय. आणि मला खूप मारतात. प्रचंड व्यक्तिमत्व त्यांचं. अरे बापरे, असं करतात? नाही काय आहे की तो दामू दामू रडायला लागला. असतोय मी आज इथे नाही येत मला मारायला. पण कळते हसतोय का रडतोय काही कळत नाहीये. हेच तर कळत नाहीये ना. आणि हेच जर बघायचं असेल तर मग थिएटरमध्ये यायचंय आणि बघायचं मोठ्या स्क्रीनवर हा नक्की हसतोय का रडतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णांवर जीवापाड प्रेम आहे त्याचं. आणि अण्णांचंही याच्यावर जीवापाड प्रेम आहे. हो. मारतात असं ऐकलं मी. ते काय आहे की संध्याकाळनंतर ना काही गोष्टी यांच्या वाड्यामध्ये वेगळ्या घडतात. आणि त्यानंतर जे अण्णांना काय संध्याकाळी जे घडतं ते ह्याच्या समोर नाही सांगता येणार मला. सांस्कृतिक कार्यक्रम असतो आमच्या वाड्यात. सांस्कृतिक कार्यक्रम मला बागायलाच देत नाहीत कोण. मला कुठे झोपवतो ना, तुझं झोप येते का? एवढा बिचारा आहे हा, खरंच का असा अन्याय करतो? संध्याकाळी 6 वाजायला आल्यानंतर तुझे कपडे वगैरे करतात, मला नटवतात. आणि हा पण डान्स करतो असं मी ऐकलंय. दामू डान्स तू कुठे शिकलास? महागुरूंनी तारीफ केली तुझी. दामू डान्स करून दाखव आम्हाला. महागुरु हो ओळखतात मला? अरे आपल्या चाळीत नाही का आले होते? हा सच्चिदानंद. अच्छा ते वय. महागुरु दुसरं कोण आहेत आणखी? तारीफ केली माझी. मी दाखव आम्हाला. मी कुठं मला सांगा. नाचतो. कुठे शिकलास? नाच सांग. आमच्या चाळीत.
चाळीत. आमच्या चाळीत चाळीत डान्स पण शिकवतात. चाळीत आमच्या ना एक जण होता ना, तो असा नाचायचा बघा, असा फक्त ना ते पहिले पाय त्याच्या वर हात येतो असा, हा बघा असा एक हात वर येतो, बोलतो तर 1 रुपया द्या. अरे बापरे, हा कुठल्या प्रकारचा डान्स हा आहे? वेगळ्या प्रकारचा नाच आहे आणि हा नाच ना आता रसिकांच्या घराघरात पोहोचला. गोड गोजिरी लाज लाजरी ताईत तू होणार नवरी. हा नाच 100% सिनेमातही बघायला मिळेल, पण तो वेगळ्या रूपात लोकांना बघायला मिळेल. हो. ही सगळी भूमिका आहे ना, आता थोडं आपण आवरायला पाहिजे, कारण आता 6 वाजत आलेत ना. हो, अजून तामूशी बोलायचंय. किती छान आहे हा, किती गोड आहे हा. किती गोड आहे. घरी घेऊन जाता. एवढा निरागस मला आहे. गाणं पण आठवलं एक, कुठलं? गोड गोजिरी लाज लाजरी ताईत तू होणार नवरी. लग्न झालं? अहो किती गोड आहे हो दामू हा. त्याच्याशी बोलू दे आम्हाला, किती छान बोलतो हा. गोड आहे. घरी घेऊन जाताय. घरी अलार्म क्लॉक लावायची गरज नाहीये. मग येऊ घरी? नाही नाही, दामू आता आपल्याला माईने काय सांगितलंय, नाक्यावर जाऊन पिठाचा डबा आणायचा आहे ना. माई आणेन ना मी. बाबा चाल लग्न करायचं. अहो, काय किती छान आहे तो. काय शांत राहा. हाकलता जमलंच तर तू आता घरी निघून जा, कारण आता 6 वाजत आलेत आणि अचानक आता आवाज येणार आहे. गणपत गणपत नमस्कार कर. पंत आले. पण दामू, तेच विचारतोय, दामू कुठं आहे? तू दामू. नाही मीच सांगतो त्यांना. आशीर्वाद देतोय, आशीर्वाद देतोय. नाही तसं नाही. कसं आहे निलिमा, आता ना 6 वाजल्यानंतर दामूच्या अंगामध्ये श्रीमंत दामोदर पंतांचा आत्मा येतो. सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या माहिती. गणपत कुठे आहे? नाही गणपत आहे, म्हणजे गणपत आहे. पंत काय आहे की सगळी तयारी करायची असते ना, त्या तयारीमध्ये तो लागलेला आहे. काय अवस्था करून ठेवली माझ्या वाड्याची, दुर्दशा करून टाकली आहे. आता येत होतो, एकाने मला विचारलं काय तुमची चाळ दिसते. चाळ झाले ह्याचे? नाही मी सांगतो. काय आहे, तुमची मुलाखत घेण्यासाठी लोक आलेत. आधी लखोबा मग मुलाखत. तर लखोबा कोणा? लखोबा म्हणजे पंतांचा जुना वैरी. हे नाटकात नव्हतं, जे सिनेमात आहे. कळलं? नाही मी काय चाललंय? बापरे. आशीर्वाद दे. नाही कळलं मला, आशीर्वाद देत आहे, पण मी जरा बोलतो त्यांच्याशी. त्यामुळे काय आहे की 1940 साली जे 40 साल हे 1940 साल आहे. हे जे आहे ते 2013. नाही 2000 नाही. काय करताय बाई ऐक. मी सांगतो काय आहे की 1940 साल आहे त्यांच्यासाठी. आणि त्यावेळी श्रीमंत दामोदर पंत हे खूप मोठे सेनानी होते. म्हणजे सेनानी आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत. हा सगळा सिक्वेन्स आपण कधीच नाटकात बघितलेला नाही, तो सिनेमात बघायला मिळेल. नाटक नाही. तो लखोबा नाटकच करतोय माझ्या विरोधात, त्याला मी सोडणार नाही. मला दामोदर हवाय. काय आहे की लखोबा म्हणजे त्यांचा कट्टर वैरी आहे. हा, आणि त्यावेळेस त्यांनी जी गोष्ट लखोबानी अर्धी घेऊन गेला होता, त्या अर्ध्या गोष्टींच्या शोधात आहेत ना हे पंत आहेत. हे बघ कसं आहे मित्र, हे सगळं नाटकात नव्हतं ना, जे सिनेमात. सारखं नाटक चाललंय. त्या लखोबाला माझ्या समोर उभा करा. काय नाटक करतोय एकदा बघूनच टाकतो. पंत यांचा पोशाख हा कोणी डिझाईन केलाय? म्हणजे हा ड्रेस आणि काय बोलते ही? नाही मी समजावतो. डिझाईन केलेलं नाहीये. काय आहे की श्रीमंत ही पदवी जेव्हा मिळाली, श्रीमंतांना म्हणजे पंतांना श्रीमंत ही पदवी मिळाली, तेव्हा सगळ्या जनतेने हा पोशाख, ही पगडी आणि हे जी काय मोत्याची माळ वगैरे दिसते ना, हे सगळं दिलं. आणि ना आत्ताच्या गोष्टीला ना काय आहे की आता हे सगळं मिळणं कठीण झालेलं आहे ना. गणपतरावांना जाम त्रास होतो. यांचं कलेक्शन फारच सुंदर आहे. काय बोलते? कुठले शब्द वापरते?
समजाव. नाही मी सांगतो इंग्रजी बोलायचं नाही त्यांच्यासमोर. खटा कानफटात अरे बसतात. बापरे, कानफटात वाजवतात? नाही फक्त कानफटात फक्त एकाच माणसाला बसतात आणि ते म्हणजे गणपत. गणपत येईल पंत, तुम्ही काळजी करू नका, येणार आहे. मी तुम्ही जर असे हात का जोडताय सारखे? काय हात जोडताय? हे बघ हात नाही म्हणूनच सांगितलं ना, हात जोडायचं. यांच्या समोर ना सगळे असे नतमस्तक करून उभे राहतात. म्हणजे किती मोठा डिरेक्टर असला ना तरी या नटासमोर असा काय बोलतोय समजाव. मी सांगतो त्यामुळे असं नतमस्तक होऊन त्यांच्या समोर व्हावं लागतं. हा जो दबदबा आहे ना, हा दबदबा फक्त नाटकामध्ये फक्त एका निवेदनापुरता यायचा. एका लाईनमध्ये निवेदन यायचं, लोक समजून घ्यायची. सिनेमा हे समजून घेण्याचं माध्यम नाही ना, सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागणार. आणि मग तो चाळीचा तुम्ही वाडा होता. सारखं चाळ 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 चाललंय. ह्या बाईला आवरा. अरे काय आहे, ती पायातल्या चाळीविषयी म्हणते. चाळ असते ना, मोठी चाळ. काय, हो. मनोरंजनाचा कार्यक्रम असतो ना आपल्याकडे. कोणी ह्या करणार आहेत? नाही या नाही तेच करणार. म्हटलं, हल्ली गाण्यात आणि पाहण्यात काहीच मजा राहिलेली नाही. काय बोलताय ते? मी सांगतो काय आहे की 2013 साल जरी असलं तरी 1940 सालचं वातावरण अख्ख्या चाळीमध्ये असं निर्माण केलं जातं रोज संध्याकाळी. त्यामुळे काय आहे की म्हणजे 1940 सालचं वातावरण असतं ना ते. श्रीमंत तुम्ही बोला. हो मी बोलणार आहेच, तुम्ही लांब जाऊ नका, जवळ या. श्रीमंत दामोदर पंत म्हणजे आम्ही स्वतः आमच्या नावावर एक नाटक येऊन गेलं असे लोक म्हणतात. मग नाटकाची सीडी झाली असे लोक म्हणतात. आज चित्रपट येतोय असे लोक म्हणतात. नक्की काय झालंय श्रीमंत दामोदर पंतांच्या बाबतीत जे लोक म्हणतात, जे पाहायचं आहे मला येत्या 26 जुलैला, 26 जुलै 1940 या दिवशी मला हा चित्रपट पाहायचा आहे. 1940 म्हणजे लोकांना वाटतं ना 1940, 26 जुलै 1940 यांच्यासाठी, 2013 आपल्यासाठी. हेच आपलं असं काही नाही आहे. लक्षात ठेवा 26 जुलै तुम्ही लक्षात ठेवा, मी लक्षात ठेवेन. पाहायचं आहे श्रीमंत दामोदर पंत मला स्वतःला पडद्यावर पाहायचं आहे. आणि गणपतना तुम्ही एकसारखे कानाखाली नाव काढू नका. चित्रपट कॅन्सल होईल, प्रॉब्लेम होईल. गणपत घरी थांबेन, मी तिकडे जाईन. एक मिनिट पंत, मला आत्ताच कळलंय की गणपत राव आहेत ना पंत, हे आता चाळीच्या गेटवर मला दिसले. पुन्हा तो चाळी वाड्याच्या पागेजवळ मला दिसलेले आहेत आणि ते सतत काहीतरी वेगळंच करतायत. घोडा आलाच नाहीये यावेळी. अहो घोडा विकला पंत. काय सांगतोय? गणपतरावांनी घोडा विकला. गणपतरावांनी घोडा विकला? कुठला घोडा काय, कुठली पागा काय आहे? शांत राहा आता थोडा ब्रेक घे. यानंतर जो माणूस येईल ना तो काहीतरी भन्नाट असेल. अरे बाप रे, या श्रीमंतांनी तर नाकी 9 आणलेले आहेत. आता आपण केदार प्लीज आता माझी मदत कर. आता आम्हाला भरत जाधवला भेटू दे. भरत या. अरे बाप रे, माई बघा ना. अरे काय चाललंय हे? केदार काय चाललंय? एक मिनिट काय आहे, दामोदरचा रंगमंच आहे ना, त्यामुळे ती सवय लागली आहे ना या रंगमंचावर 2 भूमिका करायची. भरत आता तू भरत आहेस आणि मी केदार आहे. नाही सांग मॅडम, अजून 4 कॅरेक्टर आहेत सैरे मधले, ते पण करून दाखवतो. आपल्याला काय फरक पडतो? खरंच भरत, हेच तुझं श्रेय आहे. तू कधी रामू होतोस, तू कधी श्रीमंत होतोस आणि तू साधा जेव्हा भरत असतोस तेव्हा खूपच बेस्ट असतोस. तर या सगळ्या रूपात तू इतका लिलया कसा काय वावरतोस? नाही अर्थात त्या कॅरेक्टरची गंमत असते ग. म्हणजे जसं आता दामोदर पंताचं म्हणतो आपण, तर दामू आणि दामोदर पंतात हेच मुळात एवढं कॉन्ट्रास्ट आहे की ते करायला मजा येते. आणि मुळात लोकांना ते आवडलं आहे आणि आवडल्यानंतर परत आता पिक्चरच्या माध्यमातून ज्या लोकांसमोर येणार आहे तर ते जास्त आवडेल याची गॅरंटी आहे मला. जसं केदार म्हणतो कॅरेक्टरच्या बाबतीत, सहीमध्ये पण आम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण काय करतो, आम्ही नेहमी रस्त्यातून जाता पाहत असतो. कधी काय कॅरेक्टर काय फार वेगळीच वाटली ना की ते अवलोकन करतो, हा हे कॅरेक्टर मस्त आहे, हे कधी कुठेतरी वापरायला मिळेल. फक्त ते कुठे ना कुठे चांगल्या ठिकाणी कसं वापरता येईल हा विचार करतो.
हां, म्हणजे श्रीमंत दामोदर पंत ह्या दोन कॅरेक्टर्सच्या बाबतीतली गंमत अशी आहे की एकतर हे दोन कॅरेक्टर्स खूप भिन्न आहेत. म्हणजे दामू हा खूप सरळ साधा आणि श्रीमंतांचा करारी आणि एक असा शिस्तप्रिय स्वभाव. या सगळ्या गोष्टी सादर करताना भरत त्या भूमिकेमध्ये इतक्या लीलया जायचा की मला फिल्म करताना ह्याच्या पॉसिबिलिटीज किती होऊ शकतील ह्याचा विचार जास्त होता. म्हणजे आता बघ ना, तू आता इथेच एवढ्याच रंगमंचावर भरत हे सगळं करायचा. आत्ता जर मी या भर बाजारात भरतला पाठवलं दामू म्हणून आणि जर 6 वाजले आणि अचानक श्रीमंत तिथे आले तर आजूबाजूची लोक आणि जी काय बघणारी रहदारी आहे ती पण एकदम चेंज होईल ना, की एक माणूस किती चेंज होऊ शकतो. किंवा 100 हत्तींचं बळ त्या श्रीमंत दामोदर पंतमध्ये येतं. हे जे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या खूप लार्जर दॅन लाईफ आहेत आणि म्हणूनच हा सिनेमा करावा असं वाटलं. नक्की. म्हणजे देणारा असा आहे की तुझं कसं मी पणाला लागतं. म्हणूनच घेणारा पण असाच आहे. आता देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला सांभाळणारा ऑडियन्स आहे. त्या सांभाळणाऱ्या ऑडियन्सला आम्ही हे करतोय की या आणि आम्ही ज्या काही गोष्टी देण्या घेण्याच्या केल्यात त्या तुम्ही सांभाळून पहा आणि नक्कीच एन्जॉय करा. आणि भरत हा इतका करामती करतो पण नेहमी जेव्हा असा शांतपणे भेटतो तेव्हा तो इतका शांत असतो. तर काय हा सेटवर पण असं तेव्हा मी माझ्या कॅरेक्टरमध्ये असतो. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरत हा खूप रिझर्वड पर्सन आहे आणि गमतीशा भाग असेल, भरत विनोदी काम करतो पण भरत मुळात स्वभाव विनोदी नाही आहे. म्हणजे तो भरत जर एक 2-3 जोक्स सांग रे म्हणून तो जोक सांगत नाही. हे खूप कॉन्ट्रास्ट आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं ना की तू बघशील ना तर दिलीप प्रभावळकर घे किंवा अशोक सराफ घे, हे सगळी कलावंत उत्तम विनोदी काम करायचे पण म्हणजे विनोदी काम करतात पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे स्वभाव खूप शांत आहेत. सो त्या पठडीतला खरं तर भरत आहे. आणि हे नाटक आता त्या नाटकाचा सिनेमा होतोय, मला स्वतःला असं वाटलं त्या क्षणी. मी आता आधी भरत इथेच आहे, आम्ही त्यातलं एक गलगले नावाच्या कॅरेक्टरवर तो सिनेमा केला होता. सहिरेसईशी त्याचा काही संबंध नव्हता. पण सहिरेसईवर मी सिनेमा नाही करणार कारण या 30 फुटाच्या रंगमंचावर जेव्हा सेट लागतो आणि भरत या विंगेतून जातो आणि त्या विंगेतून येतो, ही जी गंमत आहे ना सहिरेसईमधली, ही प्रत्यक्ष रंगमंचावर बघण्याची गंमत आहे. पण श्रीमंत दामोदर पंत ही कल्पनाच इतकी अफाट होती की एक सरळ साधा मुलगा आणि 6 नंतर त्याचा एक आजोबा होतो करारी. ह्या पॉसिबिलिटीज मला त्या गोष्टीमध्ये वाटल्या म्हणूनच सिनेमा केला. आणि भरत आता तू प्रेक्षकांना काय सांगशील या 2 भूमिका आणि सिनेमा का भा? 2 भूमिका लोकांनी पाहिल्यात, आता मी तेच करून दाखवलंय. पण सिनेमा पाहायलाच हवा. माझ्या घरातले म्हणाल तर ते विचार करतात की ज्यांना माहिती आहे मी जे शूटिंग करून घरात दाखवायचं करून त्यांनाही वाटते की आम्हाला सिनेमा बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. कारण ज्या ज्या गोष्टी मी घरात बोलतो, ज्या ज्या गोष्टी आम्ही ह्या माध्यमातून लोकांना सांगतोय तो सिनेमा पाहण्यातच गंमत आहे. तर माझं म्हणणं तुम्ही ह्यात बरंच काही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात अलकाताई आहेत, अलका कुबल आहेत. आता अलका कुबल विनोदी चित्रपटात हा एक विषय आहे मुळात. पण खरंच असं काय नाही की त्यांनी पण येऊन इथे काही वेगळे अंगविक्षेप कॉमेडी वगैरे केले तर तसंही नाही आहे. पण त्या सिच्युएशनला धरून ते काही सिक्वेन्सेस घडतात, ती धमाल घडते. निदान त्यासाठी तर हा चित्रपट पहा. चल दारूला. मला स्वतःला असं वाटतं की नाटक करताना कधीही ऑडियन्सनी हे इतकं डोक्यावर घेतील अशी अपेक्षा आम्ही दोघांनी पण केली नव्हती. आम्ही खूप इमाने इतबारे काम केलं होतं आणि मग रसिकांनी आम्हाला भरभरून त्याची दाद दिली. आजही घरात असताना फोन येतो की आमचा मुलगा जेवत नसेल तर आम्ही एक श्रीमंत दामोदर पंतची CD लावली की तो मस्त जेवतो. हा आनंद आहे, एक क्रिएटर म्हणून एक आनंद मिळू शकतो. मला असं वाटतं की सिनेमा पण आम्ही खूप भक्तिभावाने आणि कुठल्याही डोक्यात विचार न ठेवता, यशाची कुठलीही गणितं न मांडता सिन्सिअरली एक सिनेमा केलेला आहे. आणि ती जी गंमत होती ती जर एक मला स्वतःला असं वाटतं एवढीशी वाटत असेल नाटकात तर ती आता 35 mm वर एवढ्या मोठ्या स्वरूपात दिसणार आहे. सो माझ्या खूप अपेक्षा एक इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्ह पर्सन म्हणून आहे. आणि 98 मध्ये केदार शिंदे आणि 2013 मध्ये केदार शिंदे याच्या विचारांमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे ना. तसंच रसिक प्रेक्षकांच्या बघण्याचा पण दृष्टिकोन असणार ना की 1998 साली त्यांनी भरभरून दाद दिली, नाटकाला दाद दिली. आज 2013 साली जेव्हा तो सिनेमा बघतील तेव्हा यापेक्षा पण भरभरून दाद देतील याची खात्री आहे. नक्कीच केदार, खूप धन्यवाद तुम्हाला दोघांनाही. भरत, इतकं छान तू आमच्या समोर श्रीमंत उभे केलेस, समोर दामू उभा केलास. खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा सिनेमासाठी. 26 जुलैला आठवणीने आमचा हा श्रीमंत दामोदर पंत बघा आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल. 2 तास 1 तास 59 मिनिटाची फिल्म आहे. त्यामुळे खूप धकाधकीच्या आणि या सगळ्या विवंचनांच्या दुनियेतून तुम्हाला जर 2 तास करमणूक हवी असेल आणि ती सच्ची करमणूक हवी असेल तर श्रीमंत दामोदर पंत हाच पर्याय आहे.
मला माहिती आहे तुम्ही हा चित्रपट पाहणार आहात. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे की ते 2-1 आठवड्यानंतर पाहू हा विचार सोडा आणि पहिल्याच आठवड्यात कसं पाहू हा विचार करा आणि 26 जुलै 27 जुलै 28 जुलै हाऊसफुलचा बोर्ड लागू देत. धन्यवाद.